विशाखा भालेकर तिच्या एम्प्लॉईच्या मुलीच्या लग्नात सहभागी होते। ती स्वतःच्या मुलासाठी सून शोधते। आकाश ठाकूर यांनी ऑर्गनाइज केलेल्या इव्हेंटला बघून ती खूप प्रभावित होते आणि या लग्नामध्ये तिला वसुंधरा दिसते। सून म्हणून पसंत आहेस मला तू। परंतु वसुंधरा घटस्फोटीत आहे हे कळल्यावर विशाखा वसुंधरा आणि तिच्या आई वडिलांचा अपमान करते। एका मुलाची आई आहेस ना तू, आणि तरी सुद्धा लग्नामध्ये बागडताना लाज नाही वाटत? तुझ्यासारखी मुलगी माझीच काय, कोणाचीही सून व्हायच्या लायकीचीच नाहीये। मग खरं ना हिच्या सासरच्यांना माहिती असेल तिने काय काय दिवे लावलेत ते। आई नाही, सासू आहे मी तिची। सुशीला येथे विशाखाला खूप सुनावते आणि घोषित करते, आज या भर मांडवात मी तुम्हाला ठामपणे सांगते, माझ्या वसूचा पुनर्विवाह होणार। माझ्या वसूचं कर्तव्य मी पार पाडणार। काहीतरी चमत्कार व्हावा आणि वसूचं याच मांडवात लग्न व्हावं। इथे जयश्रीला गुरुजी सांगतात, उत्तम योग आहे। म्हणजे उत्तम योग आहे तर माझ्या आकाशचं लग्न लवकर होईल ना? हो तर आता काही झालं तरी मी आपल्या वसूचं लग्न लावून देणारच। आकाशचं ज्या मुलीशी लग्न होईल ना, ती मुलगी त्याच्या आयुष्यात अगदी आमूलाग्र बदल घडवून आणेल। हा धागा त्याच्या हाताला बांधा, म्हणजे भावी आयुष्यात सुखी संसाराकडे वाटचाल करण्यासाठी त्याच्या प्रवासात नक्कीच मदत करेल। वसूचं लग्न लावल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आणि या कामात देवी मला साथ दे, तेच मला मार्ग दाखवेल। कारण तिचा देवीवर तितकाच विश्वास आहे की देवी हे सगळं घडवून आणणार। आकाशची चेन अनावधानाने वसुंधरेच्या गळ्यात पडते। वसू हा चमत्कार आहे, देवाचा प्रसाद आहे। देवीने माझी प्रार्थना ऐकली। सुशीलाला तो दैवी चमत्कार वाटतो। इथं आकाशच्या मुलींना आवरण्यात आणि सावरण्यात वेळ वाया जातो। डिअर बाबा, बनीने आपल्या स्वप्नातल्या बाबासाठी लिहिलेलं पत्र वसुंधराच्या हातात लागतं। पण मला प्रॅक्टिस करायची आहे, त्यासाठी फुटबॉल तर लागेल ना। माझ्यासाठी फुटबॉल घेऊन येशील का? तू वाईट नको वाटून घेऊस। बाबा, तू केलेली हेअरस्टाईल आम्हाला खूप आवडली। त्यांना त्यांच्या बाबांच्या प्रेमासोबत आईची माया सुद्धा हवी। तू लग्न कर, निदान मुलींसाठी तरी। बेबीने अनावधानाने मनू आणि चिनूवरती हात उगारला। यावरून आकाश बेबी आणि अवनीला खूप सुनवतो, पण नंतर आकाशला त्याची चूक कळते आणि तो बेबीची आणि अवनीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो। यासाठी एक उपाय आहे। कोणता? तू सांग ना मला, मी तयार आहे। लग्न कर। तरी ते वसुंधरा सुधीरला सांगते, माईला सांगा ना मुलाला कधी सासरी पाठवतात। मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। कालच्या इव्हेंट मध्ये जी फुलं आली होती ती काय बरोबर नव्हती। इथे आकाश इव्हेंटला मागवलेल्या फुलांबद्दल बेबी आणि अखिलला जाब विचारतो। एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बोला जरा। इथे वसुंधराला झाडांबद्दल वाटणारं प्रेम आणि आत्मीयता पाहून आकाश भारावून जातो। उजव्या बाजूला पायाशी लाजाळू आहे। लावलात ना हात? तुम्ही आहात होय, तरीच म्हटलं गरीबाचे 50 रुपये लाटून गाडी उडवणारी श्रीमंती कोणाची? इथे विशाखाने एका फुलं विकणाऱ्या बाईकडून फुलं विकत घेतली, पण त्याचा योग्य दाम दिला नाही। त्या फुलांचे योग्य दाम त्या बाईला मिळावा म्हणून वसू विशाखाचा रस्ता अडवून विशाखाला जाब विचारते। सुधीर आणि सुशीला वसुंधराला साडी शॉप मध्ये घेऊन येतात। तिथे जयश्री आकाशला देवीच्या ओटीची साडी आणायला सांगते। नाही नाही, तुझ्या पसंतीची घेऊन ये। अगं पण ती येणार कुठे होते? हो, इथेच बोलवलं होतं, याच दुकानात। बाप्पा, पण तिच्या आयुष्याचा सातबार लवकरात लवकर तिच्या आयुष्यात येऊ देत। देवीच्या साडीवरून वसू आणि आकाश मध्ये नोकझोक। मी नाही देणार ही साडी, मला आवडली। लग्न होणार आहे आता आपलं। तर इथे रघु वसूवरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो। आणि तू काय 16 वर्षाची कोळी मुलगी आहेस का ग? एवढाच जर स्पर्श नकोसा वाटतो ना, तर मग कशाला उभं राहायचं लग्न करायला? हे बघा, तुम्हाला जशी आमची मुलगी आवडली नाहीये ना, तसंच आम्हालाही तुमचा मुलगा आवडलेला नाहीये। कशाला उगाच विषय वाढवायचा? चल ग,
घडला सगळा प्रकार आकाश बघतो आणि रघुला त्याची लायकी दाखवतो. असं लग्न लावायला निघालात तुम्ही, तुम्हाला इतकीच नकोशी झाली आहे ना, तर मी जाते बनीला घेऊन. अहो तो LK ज्वेलर्सचा इव्हेंट आहे ना, तो करायचा आहे. तो कॅन्सल झालाय ना? नाही झाला होता पण परत कन्फर्म झालाय, 2 दिवसात करायचा आहे. तू कुठेही जाणार नाहीयेस. तर इथे आकाश देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, त्यामुळे जयश्री त्यावर नाराज होते. जेला कोणी कामाचं सगळे तोंडाला कुलप घालून बसतात. आता काय उपयोग, त्याच्यासाठी घातली होती ना पूजा ती. शांत हो. हे बघ, देवीला चाललोय ना, करेल ती काहीतरी चमत्कार. बनी प्लॅटफॉर्मवर असताना ट्रेन सुरू होते. असं काहीतरी कर की आकाश आमच्या बरोबर तुझ्या मंदिरातही येऊ दे आणि त्याच्यातून तुझी पूजाही घडू दे. आकाश बनीला घेऊन धावत्या ट्रेन मध्ये चढतो. जयश्रीची इच्छा पूर्ण होते. म्हणजे आकाश ठाकूर तुला इकडे आणून सोडलं? मला काय माहित नाही ना, पण माणूस म्हणून चांगले, मला आवडले. ज्या कुणामुळे तू परत आलास त्या मुलाचे आभार मानायलाच पाहिजे. त्याच्या रूपानं देवीनं तुला तिच्यापाशी बोलवलंय. आणि मी त्यांचा फोन कॉल ऐकला होता. दादा तिच्याशीच बोलत होता. तिच्याशी बोलताना तो जो काही नरमला होता ना, सॉरी म्हणाला तिला. आकाश भाऊजींना गप्प करणारी कोण आहे मुलगी? वसू बनीसाठी चिप्स घेते. तर इथे आकाश सुद्धा मनू आणि चिनूसाठी चिप्स घेतो. इथे वसूने दिलेले पैसे, ज्यावर वसूच्या ओठांची लिपस्टिक लागली आहे, तीच नोट योगायोगाने आकाशकडे येते. अगं हीच आहे. तर इथे अखिल वसूची ओळख अवनी सोबत करून देतो. इथे रघु वसूला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि वसुंधरा रघुला त्याची लायकी दाखवते. अरे काय बाई आहे का? आई ग आई, अरे माझ्या सीटवर बसली आहे, वरती मला ढकलून दिलं. मी आत्ताच एका मुलीला बघून आली आहे आणि माझं मन मला सांगतंय की त्याच मुलीशी आकाश भाऊजींच्या लग्नाची गाठ जुळली असं. जयश्री आकाशला मंदिरात घेऊन येते. त्याला त्याच्या आयुष्याची साथीदार मिळावी यासाठी. आमच्या मुलीचा काडीमोड झालाय, पण तिच्या दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न करतोय आम्ही. हा, नवरा नाही तर नाही, निदान भावला तरी मनासारखा मिळू दे. बाबा मला तरी वाटतं की आपण लग्नाची बोलणी पुढे नेऊया. जोपर्यंत मी मुलीला बघत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय कोणीही पुढे नेऊ नका. कसं आहे, त्या फुलांच्या दुकानात भेटलेल्या मुलीसारखी उद्धट सून नकोय मला. माझी सून कोण होणार हे मीच ठरवणार. आकाश आणि वसू यांच्या हातून पूजा संपन्न होते. ते बघा तिकडे, आकाश भाऊजींसाठी आम्ही म्हणत होतो ना ती मुलगी, ती बघा. इथे वसूला बघून जयश्री पुन्हा नाराज होते. आई तुम्ही फक्त मुलगी बघितली, तिच्या गळ्यातली चेन नाही बघितली. हा दैवी संकेत असू शकतो. अखिलराव आणि आकाशरावांना चांगलाच ओळखतो मी, पण आता ही ओळख नात्यामध्ये बदलावी अशी इच्छा आहे आमची. अवनी पुढाकार घेऊन रानडेंसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवते. माझ्या सुनेचं असं म्हणणं आहे की तुमची मुलगी वसुंधरा ही माझ्या मुलासाठी म्हणजे आकाशसाठी अगदी योग्य आहे. एक गोष्ट सांगायची आहे, वसुंधरा आमची मुलगी नाहीये, सून आहे. आम्ही दोघं सासू सासरे आहोत तिचे. वसुंधरा आणि आकाश यांच्या देणगीच्या पावत्या अदली बदली होतात. मला भयंकर चीड आहे डिवोर्सच्या प्रकरणाची. तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगत होतात. आमचा मुलगा हयात नाहीये, एका अपघातात तो गेला.
बनी वसूच्या पोटात असताना वसूला यातलं काहीही सांगायची गरज नाही. खोट्याच्या बळावर तुम्ही नातं जोडायला निघालाय. ते जुळायच्या आधीच तुटलं तर? तू भूतकाळात अडकून राहू नयेस म्हणून आम्ही तुझ्यासाठी एक स्थळ शोधले. पुन्हा नव्याने स्वप्न उराशी घेऊन तुझ्या कायमच्या घरी जा. आनंदाने संसार कर. तुझं लग्न पार पडलं ही आमची शेवटची इच्छा आहे. तुम्हाला हे लग्न मान्य आहे तर मलाही हे लग्न मान्य आहे. आकाश लग्नाला तयार होतो. वसुंधरा मात्र विचारातच. आणि अवनी आणि भास्करला पण मुलगीच आहे. म्हणजे येणारा मुलगा या घराचा वारस होणार. मंगल जयश्रीचे कान भरण्याचं काम करते. ठाकूरांच्या घरी वसुंधराला मान सन्मान मिळेल, पण तिला एकटीलाच. म्हणजे तिला जर आम्ही सून म्हणून स्वीकारायला हवं असेल तर तिच्या मुलाला तिला तिथेच ठेवून यावं लागेल. या अटीवरच विवाह संपन्न होईल. वसू बनीला शाळेतून आणायला विसरते. आयुष्यात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला मूव ऑन व्हावंच लागतं. तुझ्या आयुष्यात ती वेळ आत्ता आली आहे. बाबा, तू दुसऱ्याला लग्न करणार आहेस आणि आमच्यापासून लांब जाणार आहे. असं कसं आलास तू? म्हणजे तू शाळेतून एकटा आलास? आम्ही एकटा आलोय. ती याही मला घ्यायला नव्हती ना. पण आता असं काय झालं ग की तू मला विसरलीस? जयश्री तिच्या निर्णयावर ठाम आहे. हे बघा, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही, पण फार वेळही लावू नका. जास्तीत जास्त उद्यापर्यंत आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघू. नंतर आमचाही नकार समजा. बनीचे बाबाबद्दल भरमसाठ प्रश्न आणि वसुंधरा मात्र निरुत्तरी. मला माझ्या बाबाविषयी सांग नाही. मग मी असे बद्दल सगळे लिहीन. सांग नाही माझ्या बाबाबद्दल. वसू, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आलाय. एकदा बघून घे आणि तुझी पसंती कळव. मला उद्यापर्यंत त्यांना आपला निर्णय कळवायचा आहे. मी त्या रानडेंसमोर अट ठेवली. लग्नानंतर फक्त वसुंधरा एकटीच सासरी येईल. जर त्या मुलाला या घरात जागा नसेल तर मला हे लग्नच करायचं नाही. इथे जयश्रीने घातलेल्या अटीमुळे आकाशचा लग्नाला नकार. बनीला आकाशचा फोटो सापडतो आणि तो त्याला आपला बाबा समजतो. माझ्या बाबांनीच माझी ट्रेनमध्ये मदत केली होती. थँक्यू. हो, पण कशासाठी थँक्यू? कारण तू माझ्या बाबाचा फोटो दाखवलास म्हणून. आय मिस यू बाबा. हे त्याचे बाबा नाही आहेत हे त्याला समजलंच पाहिजे. वसू बनीला समजावण्याचा प्रयत्न करणार, मात्र सुशीला तिला थांबवते. स्वतःसाठी नाही तर वसूने बनीसाठी लग्न करावं. पिंकी वसूला समजावते. बनीचं बालपण जपण्यासाठी का होईना तू हे लग्न कर. आता आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करून घेताना कच खाऊ नकोस. फोन लाव. घडलेल्या चुकीबद्दल माधव जयश्रीला चांगलीच समज देतो. माधवच्या आणि जयश्रीच्या भांडणामध्ये अवनी मध्यस्थी करते. अहो, तुमच्या लग्नाची बोलणी करायला चालले उद्या तुमच्या होणाऱ्या बायकोच्या घरी. सुधीर जयश्रीची अट वसुंधरेला सांगतो. अट? आणि त्या अटीनुसार लग्नानंतर फक्त तू सासरी जायचंस. बनी तुझ्या बरोबर तिकडे येणार नाही. हे लग्न आता मी करणार नाहीये. मीही हेच केलं असतं अगं. भास्कर आणि अवनी वसुंधराची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तुझ्या सासरकडची माणसं तुझ्या समोर हात जोडून तुझा हात मागतायत. नाही म्हणू नकोस त्यांना. बाबा, तुम्ही म्हणाल तसं. वसुंधरा जेव्हा या घरात येईल आणि
आणि तिला यांच्या वागण्याचा त्रास झाला तर? वसुंधरा आकाशच्या दोन्ही मुलींना स्वीकारेल का याची आकाशला काळजी वाटते. मला तिच्याशी बोलायला हवं. लग्न फायनल होण्याआधी ती माझ्या मुलींची आई होऊ शकते की नाही हे बघायला हवं. माधव साखरपुड्याची बोलणी करण्याकरता रानडेंच्या घरी येतो. आज संध्याकाळी आम्ही साखरपुड्याचा मुहूर्त काढणार आहोत. मी आकाश ठाकूर. मला तुम्हाला जरा भेटायचंय. भेटायचंय? आकाश वसूला भेटण्याकरता कॅफेमध्ये बोलवतो. मात्र वसूला पोचायला उशीर होतो आणि आकाश घाई गडबडीत निघून जातो. काय गेले? पण किती फोन लावले त्यांनी तुला? काही काय बोलते? रिंग नाही झाली. घरीच विसरले. मंदिरामध्ये वसुंधराचा आकाशबद्दल पुन्हा गैरसमज होतो. वाराने तुमचा पदर उडून माझ्यावरती आला. खोटं बोलू नका तुम्ही आणि कारण तर अजिबात देऊ नका. विशाखा आणि जयश्री यांच्यात आकाशच्या लग्नाला घेऊन गप्पा रंगतात. आणि तुझ्या मुलाचं म्हणजे आकाशचं दुसरं लग्न आहे, तर मुलगी मिळाली सुद्धा. काय ना, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. आम्हाला कसा प्रसाद दिलास तसा आकाशरावांच्या फोटोला सुद्धा प्रसाद दे. सुशीला आणि पिंकी वसुंधराला आकाशचा फोटो बघण्यासाठी आग्रह करतात. तर वसुंधरा आणि आकाश दोघेही एकमेकांचे फोटो बघण्यासाठी आपापल्या रूम मध्ये येतात. अखिल आणि तनयाचं नातं विशाखासमोर उघड होतं. आकाश आणि वसू यांनी एकमेकांना भेटावं म्हणून अवनी आणि सुशीला एक प्लॅन करतात. आणि त्याच पार्कात मी आकाश भाऊजींना पाठवायची सोय करते. तुला पार्क मध्ये जावं लागणार आहे एका क्लायंटला भेटायला. अर्जंट आहे. जाते. आकाश मला जरा वाटेत एका ठिकाणी सोड ना. ठीक आहे. कुठे जायचंय? पार्कात. हा ठीक आहे, चल चल. पार्कात घडलेल्या घटनेचा दोष वसुंधरा आकाशला लावते. इथून पुढे जर का माझ्या आजूबाजूला जरी दिसलात ना तर एक अशी सणसणीत देईन ना की हा जन्मच काय तर पुढचे 7 जन्म तुमच्या लक्षात राहील. अखिल तनयाला भेटायला तिच्या घरी येतो. नाही मी घरी सांगणारच आहे. एकदा दादाचा साखरपुडा होऊन जाऊ द्यात, त्यानंतर मी सगळं स्वतःहून सांगेन. माधव गुरुजींकडून साखरपुड्याचा मुहूर्त काढून घरी येतो. बाबा कधीचा मुहूर्त आहे? उद्या संध्याकाळी 4:30चा मुहूर्त आहे. उद्या 4:30चा मुहूर्त. इथं आकाश आणि वसुंधरा साखरपुड्याला नकार देतात. उद्या साखरपुडा नाही होऊ शकत. बनीला लवकरात लवकर बाबा हवाय. आई वडिलांसमोर आकाश आणि वसुंधराचं काहीच चालत नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. बनी वसुंधराच्या नकळत आकाशला फोन करतो. ए शान्या, तू आमच्या बाबाला तू तुझा बाबा का म्हणतोयस? आम्ही नाही देणार तुला आमचा बाबा. हा, कोण बोलतोय? बाबा मी बोलतोय. बनी. कोण आहात? कोण तुम्ही? मी आकाश बोलतोय. उद्या भेटू. आकाश साखरपुड्यासाठी तयार होतो. प्लीज मला फोर्स नका करू कोणीच. मला नाही करायचा हा साखरपुडा. वसुंधराचा मात्र साखरपुड्याला नकार. वसुंधराचा भूतकाळ काही केल्या तिची पाठ सोडत नाही. बंद खोलीत मी किती मार खात होते मी तुमच्यापर्यंत कधी पोहोचूच दिलं नाही. वसुंधरा आणि आकाश साखरपुड्यामध्ये एकमेकांना समोरासमोर बघून आश्चर्यचकित होतात. वसुंधराने तिचा भूतकाळ आकाशला सांगितला तर होत्याचं नव्हतं होईल याची भीती सुशीलाला सतावते. म्हणजे आपला मुलगा जिवंत आहे तर साखरपुडा व्हायच्या आधीच तुटेल. बघते मीच काहीतरी. मनातल्या शंका कुशंकांना बाजूला सारून सरते शेवटी आकाश आणि वसुंधराचा साखरपुडा संपन्न होतो. बनीने सांगितल्याप्रमाणे आकाश छतावर अडकलेला बॉल काढून देतो. बनीने कामगिरी दिली होती.
माझा ना छतावर बॉल अडकलाय, तर तो बॉल तू काढून देशील प्लीज? तशी लिस्ट खूप मोठी आहे त्याची. आज भेट नाही झाली ना. नेक्स्ट टाइम त्याला सांगा की मी लिस्ट पूर्ण करेन. आकाश वसुंधराला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये येतो. मला कसं माहिती की मी डेटवर आलो? हॉटेलमधला माहोल पाहून आकाश बेबीला फोन लावतो. अहो मी तुम्हाला पार्ल्यातल्या हॉटेलचं लोकेशन पाठवलं होतं. तुम्ही मला चुकीचं लोकेशन पाठवलंय. ते इथे यायला नको. फोन उचला वसुंधरा. इकडे मंगल आकाश आणि अवनीचा प्लॅन सगळ्यांसमोर उघड करते. एवढ्या रात्री, ते लग्नाआधी काय? वसुंधरा हॉटेलमध्ये पोहोचते आणि तिथला माहोल बघून आकाशबद्दल तिच्या मनात गैरसमज निर्माण होतो. आत्ताची ही सिच्युएशन बघून मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही मला बोलवलंय कारण तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते तुम्ही मला न सांगताच मला कळावं. वसुंधरा आणि आकाश ज्या हॉटेलमध्ये भेटतात त्यावर पोलिसांची धाड पडते. पोलीस आकाश आणि वसुंधराला अरेस्ट करतात. आकाश कमिशनरला फोन करतो आणि घडलेला वृत्तांत सांगतो. हॅलो कमिशनर सर, मी आकाश ठाकूर बोलतोय. बोला मिस्टर ठाकूर. इथे घोळ झालाय. काय? नाही आकाश, मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. ओके सर, थँक्यू. कमिशनरच्या फोन नंतर पोलीस आकाश आणि वसुंधराला सोडतात. होणाऱ्या पत्नी तुम्ही दोघे जाऊ शकता. मात्र वसुंधराचा इतका गैरसमज होतो की ती आकाश सोबत जाण्यास नकार देते. घडलेल्या गोष्टीमुळे वसुंधरा खूप हर्ट होते. प्लीज तुम्ही इथून निघून जा प्लीज. नाही जाऊ शकत मी, कारण आता तुम्ही माझी जबाबदारी आहात. भास्कर आकाशला वसुंधराची माफी मागण्यास सांगतो. मात्र वसुंधरा आकाशचा फोनही उचलत नाही. हे आधी आपल्याला बघायला हवं. मी कॉल करतो. घडल्या प्रकारावरनं आकाश वसुंधराची माफी मागतो. कारण मला माहित नसलेल्या ठिकाणी जर तुम्ही मला बोललात ना तर मी तिथे येणारच नाही. तिथे काय मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. तर इकडे सुधीर वसुंधराच्या लग्नासाठी नर्सरी विकण्याचे ठरवतात. कशासाठी? अगं कशासाठी काय? तुझ्या लग्नासाठी. काका आम्हाला ही नर्सरी नाही विकायची. प्लीज या तुम्ही. इरावतीचे आई वडील ठाकूरांच्या घरी येतात. एकदा विचारणं सोडा, निदान कळवायचं तरी. तर इकडे वसुंधराची साखरपुड्याची अंगठी हरवते. काही अपशकुन तर नाही ना? हा, इरावतीचे आई वडील वसुंधराला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. फक्त तुमच्या होणाऱ्या बायकोला एकदा भेटलो की आम्ही पूर्ण बरे होऊ. इरावतीचे आई वडील वसुंधराला भेटण्यासाठी रानड्यांच्या घरी येतात. बाबा, तर इकडे बनी आकाशला पहिल्यांदा समोर बघून खूप खुश होतो. पुन्हा डोकं आपटा. काय? हो, नाहीतर शिंग येतील, कुत्रा चावेल आणि भांडण पण होणार. चल आपटा आपटा. बनी घाई गडबडीत आकाशला चहा द्यायला जाते आणि अनावधानाने चहा आकाशच्या शर्ट वरती सांडतो. बनी मनू आणि चिनूची फोनवरती छाळा घेतो. आम्ही तुझ्याशी बोलायला फोन नाही केलाय. आमच्या आजी आजोबा आहेत तिकडे, त्यांच्याशी बोलायला फोन केलाय. तुमचे हे आजी आजोबा आता मारीत झालेत. इकडे वसुंधराने धुवून आणलेल्या शर्टचं बटन तुटलेलं असतं. वसुंधरा शर्टचं बटन लावून देते. इरावतीच्या आई वडिलांना देखील वसुंधरा खूप आवडते. उद्या माझ्या नातींचा वाढदिवस आहे. त्यांना कपडे आणि खेळणी घेतली तर त्यांच्या आईला काही घ्यायला नको? जयश्री विशाखाला बर्थडेचं निमंत्रण देतो. जयू, चिनू मनूच्या वाढदिवसाला नवीन सुनेला बोलवलं असेल आणि तुझ्या नवीन सुनेची आपल्या सर्कलमध्ये तुला ओळख करून द्यायची असेल म्हणून केलंस ना हे आमंत्रण.
चिनू आणि मनूच्या बोलण्याने वसुंधरा दुखावली जाते. नाही, ती आमची आई नाहीये. आकाश चिनू आणि मनूची समजूत काढतो, त्यांची चूक सुधारतो. मी त्यांना पटकन कॉल करतो, आपण सगळे सॉरी बोलूया. सॉरी की तू आम्हाला नकोयस असं नाहीये. तुम्ही दोघी किती गोड आहात ग, आणि किती शहाण्या सुद्धा. वसुंधरा मनू आणि चिनूच्या वाढदिवसासाठी ठाकूर यांच्या घरी पहिल्यांदा प्रवेश करते. वसुंधरा आकाशच्या रूम मध्ये जाऊन मनू आणि चिनूला बर्थडे सेलिब्रेशन साठी तयार करते. करा ना प्लीज. वसुंधराने मनू आणि चिनूची केलेली तयारी बघून आकाश भारावून जातो. या फॅमिलीला कधीही कोणाची नजर नको लागायला. विशाखा आणि तिची फॅमिली मनू आणि चिनूच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी ठाकूर यांच्या घरी येतात. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी आलोयत ना आपण, मग त्याला येऊ देत कारचा दरवाजा उघडायला. अशी गाडी गाडी करत नाही तू ना. गाडी गाडी करत फिरत बस, लॉक दे गाडी. बर्थडे पार्टीमध्ये विशाखा आणि तनया वसुंधराला बघून शॉक होतात. आकाश सोबत वसुंधराचं लग्न जुळलंय हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. मम्मा, हीच ती मुलगी आपण नाही का त्या गरिबांच्या वेडिंगला गेलेलो ती. जयश्री विशाखाला वसुंधरांच्या आईबाबांसोबत ओळख करून देण्यासाठी बोलवते. तर इकडे विशाखा रानड्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणणार याची सुधीर आणि सुशीलाला भीती वाटते. खरं तर वसुंधरा यांची सून आहे. त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्याने इतका जीव लावला तिच्यावर की ते तिचे आई वडीलच होऊन बसले. मुलगा गेला का तुमचा? मनू आणि चिनूच्या बर्थडे सेलिब्रेशन मध्ये विशाखा सगळ्यांसमोर वसुंधराचं कौतुक करते. वसुंधरा रानडे ही स्वतः 25शीतली आहे. मग हिचा मुलगा एवढा मोठा कसा असू शकतो? वसूला विशाखाने केलेल्या कौतुकाबद्दल नवल वाटतं. मग काय केलंस यार तू? विशाखा तनयाला घडल्या प्रकाराची समज देते. आकाशला अशा क्षणी दुखवायचं की त्याचा लग्न संस्थेवरचा विश्वासच उडाला पाहिजे, आणि म्हणूनच हे लग्न होणं खूप महत्वाचं आहे. विशाखाच्या झालेल्या गैरसमजाबद्दल वसुंधरा आकाशला कल्पना देते. त्यांना मला त्यांची सून करून घ्यायचं होतं, पण मग त्यांना कळलं की बनी माझा मुलगा आहे आणि माझा डिव्होर्स झालाय. आई बाबा. सुशीला सुधीरला सांगते की विशाखाला भेटून तिची माफी मागूया. आपण उद्याच जाऊया आणि बोलूया त्यांच्याशी. पण आपण नेमकं काय बोलणार आहोत त्यांच्याशी? नाही म्हणजे त्यांनी हे सत्य कुणालाही सांगू नये यासाठी वेळ पडली तर मी त्यांचे पायही धरीन. सुधीर आणि सुशीला विशाखाला भेटायला तिच्या घरी येतात. बसा. नाही नको. सुधीर आणि सुशीला विशाखाच्या उपकारांखाली दबून जातात. तुम्हाला माहीत असूनही तुम्ही जयश्रीताईंना किंवा त्यांच्या घरच्या कोणालाच सांगितलं नाही, त्याबद्दल आभार. फादर्स डे साठी बनीने आकाशसाठी ग्रीटिंग तयार केले आणि मी बाबासाठी बनवले. तर इकडे मनू आणि चिनू फादर्स डे साठी आकाशची सगळी तयारी करतात. इथे बनीने हट्ट धरलाय की त्याला आकाशला भेटायचंय, मात्र वसुंधरा त्याला नकार देते. पण मला पहिले एक प्रॉमिस कर, संध्याकाळी काम संपलं की लगेच घरी येशील. प्रॉमिस. वसुंधरा बनीला शाळेत सोडते, मात्र बनी वसुंधराच्या नकळत आकाशच्या घरी जायला निघतो. वसुंधरेला शाळेतून फोन येतो आणि कळतं की आज बनी शाळेत आलाच नाही. मग गेला कुठे माझा बनी? वसुंधरा आणि सुधीर बनीला शोधायला निघतात. आज ते फादर्स डे होतं ना. आदिती भास्करला फादर्स डे बद्दल विश न करताच निघून जाते. भास्कर हर्ट होतो. बनी आलाय का तिकडे? बनी इथे काय येईल? नाही म्हणजे तो शाळेतून बाहेर पडलाय, पण कुठे गेला काही कळत नाहीये. आकाशला कळतं की बनी हरवलाय. इथे आकाशची बनीला शोधण्यात तारांबळ उडते. बनीचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याच ठिकाणी वसुंधरा आणि आकाश पोहोचतात. बनीला या अवस्थेत पाहून वसुंधरा कोलमडून जाते. आकाश बनीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. मनू आणि चिनू आकाशसाठी सरप्राईज प्लॅन करतात. हे फादर्स डेचं सरप्राईज आहे, जे बाबा प्लेट येऊन खराब करतोय. आकाश अवनीला बनीचा ऍक्सिडेंट झाल्याचं सांगतो. कसं काय? अहो पण बनी कसा आहे आता? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण बेशुद्ध अजून. डॉक्टर बनीची ट्रीटमेंट सुरू करतात. आकाश सुधीर आणि सुशीला यांना धीर देतो. काही होणार नाही त्याला. तर इकडे मंगल मनू आणि चिनूचे कान भरण्याचा प्रयत्न करते. ही वसुंधरा आणि तो बनी
तुमच्या बाबाला त्यांचा करून घेतील. बनी शुद्धीवर आल्यावर आकाशला स्वतःजवळ बोलवतो आणि त्याने बनवलेलं ग्रीटिंग आकाशला देतो. आजवर घरात कुठलंही टेन्शन आलं की पुरुष म्हणून मला एकट्याला उभं राहावं लागायचं, पण आज ना ते ओझं वाटून घेणारं कोणीतरी मिळालंय मला. सुधीरला आकाशसारखा जावई मिळाला याचं फार अप्रूप वाटतं. आकाश रात्रभर हॉस्पिटलमधून घरी आला नाही आणि मुली रडतरडत झोपल्या. मंगल या सगळ्या गोष्टींची फूस जयश्री जवळ लावते. तर इकडे बनीला सुखरूप घरी आलेलं पाहून कुंदाला राहवत नाही. आकाश मुलींना सांगितलेल्या वेळात घरी आला नाही म्हणून त्यांची माफी मागतो. तर इकडे आकाश बनीने त्याच्यासाठी बनवलेलं ग्रीटिंग अवनीला दाखवतो आणि आत लिहिले माय माय सुपर डॅडी. बनी हॉस्पिटलमध्ये असताना आकाशने पेड केलेलं हॉस्पिटलचं बिल जयश्रीच्या हाती लागतं. 1,00,000 रुपये. चहाच्या बहाण्याने जयश्री बनीच्या हॉस्पिटलच्या खर्चावरून सुधीर आणि सुशीलाला टोमणे मारते. आकाशने केला हॉस्पिटलचा खर्च 1,50,000. तुमच्या नातवाची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे. बरोबर आहे तुमचं. आकाश मनू आणि चिनूला समजावण्याचा प्रयत्न करतो. बनी देखील त्यांचाच भाऊ. ती आम्हाला आवडत नाही तर पण तू लग्न करायला निघालायस. त्यांचा द्वेष करायला मी लहान नाही आहे ना. त्यांचं मन जिंकण्याचं काम माझं आहे ना. मी जिंकेन त्यांचं मन. जयश्री सुधीर आणि सुशीलाला बजावते की तिने घातलेल्या अटीबद्दल आकाश आणि माधव यांना काहीही कळता कामा नये. सुधीर आणि सुशीला वकिलांकडे सल्ला घेण्यासाठी येतात. जर हे तुम्हाला सुनेच्या नावावरती करायचं असेल तर तुम्हाला मुलाच्या नावाची एनओसी लागणार. इकडे ठाकूर यांच्या घरी पिकनिक प्लॅन होत असताना अवनी आणि अखिल आकाशला फोर्स करतात की त्यांनी वसुंधरा आणि बनीला सुद्धा आपल्यासोबत पिकनिकला बोलवावं. फक्त तुम्ही सांगा कधी आणि कुठे यायचे ते. मी एका पायावर तयार आहे. बरं. सुधीरला या गोष्टीचं टेन्शन आलंय. जर साधनला कळलं की बनी हा त्याचा मुलगा आहे तर तो काय रिॲक्ट करेल. आणि त्यानंतर त्यानं बनीला आपल्यापासून तोडायचा प्रयत्न केला तर. सुशीलाच्या डोक्यात सतत शार्दूलचे विचार येतात. कुठे असेल हो शार्दूल? आणि इकडे आपल्याला शार्दूल दिसतो. काय करत असेल? इकडे आपल्याला लकीचं रौद्ररूप दिसतं. विशाखाचं अडकलेलं काम लकीशिवाय कुणीच करू शकणार नाही असं तिला कळतं. त्यांनी जर तुमचं काम हातात घेतलं ना तर पुढच्या 7 दिवसात तुम्हाला हवी ती प्रॉपर्टी मिळवून देईल तो. इंटरेस्टिंग. मजा मस्तीच्या माहोलमध्ये ठाकूर कुटुंब पिकनिकला निघतं. इकडे वसुंधरा चिनू मनूसाठी घेतलेल्या कॅप्स त्यांना देते. घालून दाखवा बरं. खूप गोड दिसताय. इकडे विशाखा तनयाला पिकनिकसाठी सोडायला येते. बनी माधव सोबत वसुंधरा आणि आकाश एकत्र यावे म्हणून प्लॅन करतात. जास्तीत जास्त ते कसे एकमेकांसोबत बसतील ना यासाठी प्रयत्न करूया. इकडे विशाखा लकीला भेटायला लकीच्या गोडाऊन मध्ये येते. विशाखाच्या हाती वसुंधराचा फोटो लागतो. हा फोटो नेहमी मी माझ्या सोबत ठेवतो, कारण माझं आयुष्य जर कोणी बर्बाद केलं असेल ना तर ते ह्या पोरीने केलंय. इकडे जयश्री सुधीरला फोन करून डिवचते. तुम्ही कधी तुमच्या मुलाचा फोटो दाखवला नाहीत का बनीला? हे लग्न निर्विघ्नपणे आणि सुखाने आनंदाने पार पाडायचं असेल ना तर तुम्ही लवकरात लवकर वसू आणि बनीच्या नावाने प्रॉपर्टी करून टाका. आंधळी कोशिंबीर खेळत असताना अवनी वसुंधराला मुद्दामून ढकलते आणि आकाश तिला अखिल समजून पकडतो. मनू आणि चिनू वसूपासून दूर जाण्यासाठी म्हणून एका अनोळखी ठिकाणी निघून जातात. पण आज माझी खात्री पटली आहे की वसुंधरा या माझ्या मुलींच्या आई होऊ शकतात आणि त्याही अशा आई ज्या माझ्या मुलीवर खूप प्रेम करते. इकडे बनी पिकनिकवरून घरी आलाय आणि पिकनिकमध्ये घडलेल्या सगळ्या वृत्तांत आजी आजोबांना सांगतोय. वसुंधराला आकाशसोबत घडत असलेल्या गोष्टींसह तिला शार्दूलसोबत घडलेल्या भूतकाळही आठवतो. वसुंधराला दिवस गेले असताना शार्दूल पैशांसाठी तिचं मंगळसूत्र तिच्या गळ्यातून खेचून घेतो. इकडे शार्दूल सुधीरला बिझनेस करत असल्याचं खोटं सांगतो. शार्दूल रानडे शार्दूलने घेतलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी गुंड रानडे यांच्या घरी येतात. वसुंधरा शार्दूल सोबत घडलेला सगळा प्रकार सुधीर आणि सुशीलाला सांगते. रागाच्या भरात सुधीर आणि सुशीला शार्दूलला घराबाहेर काढतात. सुधीर आणि सुशीलाला पहिल्यांदा कळतं की वसू प्रेग्नेंट आहे. मुलीचं पहिलं बाळणपण माहेरी होतं. आजपासून हेच तुझं माहेर.
आकाशला वसुंधराची काळजी वाटते म्हणून तो डॉक्टरांना घेऊन रानड्यांच्या घरी येतो. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं आपण हॉस्पिटलला जाऊया ना घेऊन? मला तसा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. टेन्शन म्हटलं. इकडे बनी आणि आकाशमधलं प्रेम बघून वसुंधरा भारावून जाते. आकाश घरी जायला निघाला असताना वसुंधरा त्याला थांबवते. वसुंधरा मनू आणि चिनूसाठी हेअर क्लिप्स देते. मुली खेळत असताना त्यांच्या डोळ्यावर सतत केस येत होते म्हणून त्यांना. इकडे लकी शांतारामला भेटून समज देण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचा प्रयत्न वाया जातो. मंगलत्याच नेहमी मनू आणि चिनूला वसुंधराबद्दल भडकवत असते हे आकाशला कळतं. आकाश मंगलत्याला जाऊन घडलेल्या गोष्टीचा जाब विचारतो. आत्या तू असं का करतेस? घरात येणाऱ्या नव्या मुलीबद्दल तिच्या येण्याआधीच काळवीर सांगतेस. लकी मध्यरात्री विशाखाला फोन करून शांतारामला भेटल्याचं सांगतो. आकाश मंगलत्याची समजूत काढतो. आत्या तू या घराचा, या परिवाराचा खूप मोठा पिलर आहेस. इकडे लकी शांतारामला स्वतःच्याच वकिलाविरुद्ध भडकवतो. आमच्या विशाखा मॅडम तुम्हाला जितके पैसे देणार आहेत ना त्याच्या दुप्पट कोर्टाच्या पायऱ्या हा माणूस तुम्हाला चढायला लावेल. सुधीर आणि सुशीला केळकर वकिलांना भेटायला येतात. इकडे केळकर वकिलांचा राग अनावर होतो आणि ते लकीला चालते व्हायला सांगतात. या माणसाच्या नादाला लागू नका. त्यामुळे तुमच्या या वकिलाशी बोलणं थांबवा आणि बाहेर या. हा लकी तुमचं लक बदलेल. इकडे लकी शांतारामला धमकावतो. तुमची मुलगी पुण्याला असते ना? अहो आणि नेमका माझा एक माणूस पुण्यातच आहे, तिच्या मागावर. इकडे लकी, सुधीर आणि सुशीला समोरासमोर येणार की काय असं वाटत असताना त्यांची चुकामुक होते. विशाखा सुधीर आणि सुशीलाला मोलाचा सल्ला देते. हे कार्ड घ्या, या माणसाला कॉन्टॅक्ट करा. हा, तो करेल तुमचं काम. मुलींचा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी आकाशला एक युक्ती सुचते. आकाश मुलींना घेऊन वसुंधराच्या नर्सरीत येतो. वसुंधरा कोण आहे? वसुंधरा मनू आणि चिनूचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करते. सुधीर आणि सुशीला विशाखाने दिलेल्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचं ठरवतात. इकडे जयश्रीमुळे मंगलचं व्रत तुटतं. जयश्री स्वामींना फोन लावते. ते माझं जरा एक छोटंसं काम होतं आपल्याकडे. इकडे लकी सुधीरला फोन करतो आणि फोन वसुंधरा उचलते. हॅलो बाबा, फ्रेश होत आहेत. मला ऍक्च्युली या नंबरवरून मिस कॉल आला होता. तुम्ही कोण बोलताय? आकाश वसुंधरा सोबत बोलत असताना तिचं लक्ष नसल्या कारणाने तो तिला स्पर्श करतो आणि वसुंधरा आकाशला धुडकावून लावते. वसुंधरा सुधीरला विचारते की त्यांनी शार्दूलला फोन केला होता का. मी त्याला कशाला फोन करू? तुमच्या फोनवर त्याचा फोन आला होता बाप. इकडे शार्दूलला देखील कळतं की हा नंबर सुधीर रानड्यांचा आहे. इकडे जयश्री सुधीर आणि सुशीलाला त्यांच्या घरी स्वामी येणार असल्याची माहिती देते. माझी अशी इच्छा होती की आकाश आणि वसुंधराला त्यांचा आशीर्वाद लाभावा. इकडे स्वामीजींचं आगमन होतं आणि सगळे त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. मात्र आकाश स्वामींच्या पाया पडायला कचडतो. पाया पड. स्वामींच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी वसुंधराच्या रूपात ठाकूरांच्या घरी आगमन करते. लक्ष्मी धक्क्या पावलाने घरात येत. जयश्री सुधीर आणि सुशीलाला प्रॉपर्टी नावावरती करण्याबाबत विचारते. माझं काम केलंय का? नाही ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय. मी माझ्या मनाच्या शांतीसाठी स्वामीजींना बोलवलं होतं, पण हे लग्न होऊ देणं न देणं हे अजूनही माझ्याच हातात आहे. स्वामी सगळ्यांच्या पत्रिका पाहतात. स्वामी अखिलची पत्रिका पाहून मात्र थोडे स्तब्ध होतात. अखिलच्या होणाऱ्या बायकोची पत्रिका कुठे आहे? मला खरं खरं कळेल का प्लीज? अखिल बद्दल आपण आता काय सांगणार होता? स्वामी जयश्रीला सांगतात अखिलच्या पत्रिकेमध्ये कठीण आणि खडतर योग आहे. त्याची बायको म्हणून जी मुलगी तुमच्या घरात येईल ती तुमचं अख्खं घर उद्ध्वस्त करण्याची ताकद घेऊन येईल. स्वामींच्या म्हणण्यानुसार जयश्री अखिलला जाऊन खडसावून सांगते. हे बघ, मी तुला निक्षून सांगते, तुझी बायको कोण होणार हे मीच ठरवणार. या घरातली तिसरी सून माझ्या आवडीची आणि माझ्या निवडीचीच येणार. इकडे सुधीर आकाशला वसुंधराला नर्सरीमध्ये सोडण्याची रिक्वेस्ट करतो.
आकाश आणि वसुंधरा यांचा पहिल्यांदा प्रवास होतो. आकाशचा स्पर्श वसुंधराच्या हाताला होतो आणि वसुंधराला शार्दूल सोबतचा फ्लॅश जातो. इकडे नर्सरी बनीच्या नावावर करण्यासाठी शार्दूलच्या सहीची काहीच गरज लागणार नाही हे सुधीर सुशिलाला सांगतो. म्हणजे त्यावेळेसच नर्सरीचे पेपर्स आहेत ना, त्याच्यातून शार्दूलचं नाव काढून टाकलं होतं. इकडे माधव आकाशच्या नकळत आकाश समोर वसुंधरा आणि आकाशच्या लग्नाची पत्रिका ठेवतो. उद्या सकाळचा वेळ जरा मोकळा ठेव. तू, तुझी आई, मी, वसुंधरा आणि वसुंधराचे आई बाबा आपल्या कुलदैवतासमोर जाऊन पत्रिका ठेवूया. हो, तुम्ही म्हणाल तसं. इकडे जयश्री सुधीरला सांगते की हे लग्न माझ्या परवानगीशिवाय होणार नाही. तोपर्यंत देवळात पत्रिका ठेवली जाणार नाही. सुधीरच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो. रानडे? विशाखा रानडेंची नर्सरी विकत घ्यायला तयार होते. घेतली विकत. सुधीर जयश्रीला कल्पना देतो की नर्सरी विकून आलेल्या पैशातून बनीच्या नावाची एफडी तयार केली. नाही, घराचंही बघतोय, पण ते विकायला ना थोडी अडचण आहे. कुलदेवतेला पत्रिका ठेवताना आकाश वसुंधराला पत्रिका देवाजवळ ठेवायला सांगतो. तुम्ही धरा. इकडे शांताराम विशाखाच्या घरी येतो आणि विशाखाच्या नाटकात फसतो. लकी विशाखा आणि शांतारामचा व्हिडिओ तयार करतो आणि शांतारामला ब्लॅकमेल करतो. आता हा व्हिडिओ होणार व्हायरल आणि अंकल सलाखों के पीछे. इकडे आकाश विशाखाच्या घरी लग्नाची पत्रिका द्यायला येतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. आकाश विशाखाला लग्नाची पत्रिका देतो. इकडे विशाखा आकाशची ओळख लकी सोबत करून देते. संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा ओनर. हॅलो मिस्टर आकाश, प्लेजर मीटिंग यू. तर रानड्यांच्या घरात भूतकाळात अडकलेल्या वसुंधराच्या हातून लग्न पत्रिका जळते. इकडे लकी आकाश आणि वसुंधराची पत्रिका बघायला जाणार इतक्यात चुकून नोकराकडून चहा सांगतो. इकडे तनया अदितीला फोन करते आणि अदिती लगबगीने जाऊन अखिलला फोन देते. कोणाचा फोन आहे? इथे आम्ही बस्ता बांधायला बसलोय आणि तू फोनवर बिझी. माधव रानड्यांशी बोलून बस्ता बांधण्याची वेळ ठरवतो. लग्नासाठी होणाऱ्या खर्चावरून सुधीर आणि सुशीला किती टेन्शनमध्ये आहेत याची जाणीव वसुंधराला होते. मला उद्या आकाश आणि त्यांच्या घरच्यांशी बोलायलाच पाहिजे. इकडे ठाकूर यांच्या घरी लग्नाच्या बस्त्यासाठी निघण्याची तयारी चालू असताना अचानक तनया ठाकूर यांच्या घरी येते. इकडे जयश्री अखिलला शोधत शोधत बाहेर येते आणि अखिल तनयाला बाहेर घेऊन निघून जातो. अखिल तनयाला समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र तनया चालू गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करते. इतक्यात वसुंधरा अखिलच्या गाडीसमोर येते. आय लव्ह यू. तुझी आमच्या लग्नाला परमिशन आहे ना? इकडे वसुंधराच्या मुलाने ठाकूर फॅमिलीला वसुंधराचा अभिमान वाटतो. तुम्हाला जी काही हौस मौज करायची असेल, जो काही खर्च करायचा असेल तो तुम्ही जरूर करा, पण आम्ही आमच्या ऐपतीनुसारच खर्च करू. ठाकूर फॅमिली लग्नाच्या बस्त्यासाठी निघाले असताना तनया ठाकूर यांच्या घरी येते. जयश्रीने तनयाच्या गाडीचा उल्लेख करताच अखिल आणि वसुंधरा दोघेही घाबरतात. मगाशी आली होतीस का तू घरी? नाही, म्हणजे हीच गाडी आमच्या घरातून जाताना बघितलं मी. ठाकूर फॅमिली सोबत वसुंधरा आणि तनया देखील बस्त्याच्या खरेदीसाठी जातात. आम्ही 5-10 हजाराच्या रेंज मधल्या बघतोय, म्हणजे त्या रेंज मधल्या साड्या बघायला आवडतील आम्हाला. वसुंधराच्या बोलण्याने जयश्री मात्र चिडते. मी नेहमी घरी नेसते ना त्या साड्या ह्याच्यापेक्षा महाग असतात. शेट्टीने फोन उचलला नाही म्हणून लकी थेट शेट्टीच्या दुकानात हजर होते. इकडे आकाश वसुंधरासाठी त्याच्या पसंतीची साडी निवडतो. आवडली? जयश्रीने निवडलेल्या साडीची किंमत ऐकून रानडे टेन्शन मध्ये येतात. 1.5 लाखाची आहे. लकी शेट्टीच्या मुलाला पकडत असताना अचानक आकाश समोर येतो. आकाश सर, तुम्ही इथे कसे? वसुंधरा साड्यांचं बिल देण्यावरून आकाशचं काहीच ऐकून घेत नाही. मी काहीतरी म्हणत होतात ना? हा, ते आवडली काय? साडी. हो, आता आईच्या चॉईसची म्हटल्यावर आवडणारच ना. नाही, ते मी तुम्हाला दिलेली साडी आवडली का तुम्हाला? नाही, म्हणजे नाही आवडली असेल तर आपण एक्सचेंज करूया, दुसरी कुठली तरी तुम्हाला आवडेल ती घेऊया. म्हणजे सर त्यात